12 तारीख प्रभाती देशाची मान ताठ झाली हो जी 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 देशाची मान ताठ झाली हो जी 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 12 तारीख 1863 जानेवारी या दिवशी या देशाला एक सुंदर असा युग पुरुष योग पुरुष योद्धा संन्यासी मिळाला. त्याचं नाव आपण त्यांना ओळखतो आणि त्यांची जयंती आपण आज साजरी करतो. स्वामी विवेकानंद. पण कलकत्त्यातील दत्त विश्वनाथ बाबू दत्त यांच्या घरी जन्माला आलेला हा मुलगा म्हणजे नरेंद्र. ज्याला लाडाने सगळेजण बिले म्हणायचे. हा नरेंद्र इतका हुशार, इतका चुणचुणी, इतका दिमागदार असा मुलगा जन्माला आला. भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ बाबू दत्त यांच्या घरी हा जन्मलेला नोरे म्हणजेच आपले स्वामी विवेकानंद, ज्यांनी आपल्या हिंदू धर्माची पताका, हिंदू धर्माचा पाया, हिंदू धर्माचं महत्त्व अवघ्या जगाला सिद्ध करून दाखवलं. ते देखील आपल्या देशाच्या बाहेर म्हणजे अमेरिकेसारख्या एका महान देशामध्ये आपल्या देशाची योग्यता सिद्ध करण्यासाठी गेलेला हा योद्धा संन्यासी. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो, पण एका ठिकाणी योद्धा आणि संन्यासी हे दोन्ही जिथं आम्हाला पाहायला मिळतात ते म्हणजे आपले स्वामी विवेकानंद. आणि स्वामी विवेकानंदांनी दिलेली शिकवण ही आपल्या भारतासाठी, नवभारतासाठी, नवयुवकांसाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच 12 तारीख जानेवारी हा दिवस देशभर युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि युवकांच्या ठिकाणी असलेला तडफदारपणा, नेतृत्वाचा बाणा हा सगळा उत्तिष्ठ, जागृत, प्राप्य, वरांगीबोधक, ध्येय प्राप्त होईपर्यंत जागे व्हा, उठा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा हे सांगण्यासाठी स्वामी विवेकानंद हे आदर्श व्यक्तिमत्व आहे, आदर्श चरित्र आहे आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय आदर्श आहे.